दादा, आज प्रचाराला तुम्ही ग्रामीण भागात आहे, काय लोकांचा प्रतिसाद आहे? आज सकाळी मी स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे यांच्या शक्तीस्थळाला नमन करून ह्या भागातल्या दौऱ्याला प्रचाराला सुरुवात केली. तिथं जवळजवळ 400-500 लोक उपस्थित होते. तिथं सुद्धा एक छोटेखानी सभा झाली. बाबूरावजींच्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्यानंतर मग दौऱ्याला सुरुवात झाली. तर प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आमचं जागोजागी स्वागत केलं. एका बाजूला ऊन, कडक ऊन, आणि दुसऱ्या बाजूला लोक गर्दी करून भेटत आहेत. यावरून एक चित्र स्पष्ट आहे की ह्या निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला आहे, लोकांनी ठरवलं आहे की काही करून ह्या वेळेला महायुतीचाच उमेदवार निवडून द्यायचा आहे, तो सुद्धा बहुमताने. दादा, खरं तर काल इंद्रायणी मेडिसिटीच्या प्रकल्पाचं आपण नक्की काय आहे तो प्रोजेक्ट आणि लोकांना तर आश्वासन दिलं जाते. इंद्रायणी मेडिसिटी हे लोकांना चंदेरी स्वप्न दाखवण्याचं काम गेल्या 5 वर्षापासून चालू आहे. 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 300 एकरामध्ये भव्य इंद्रायणी मेडिसिटी, ज्यामध्ये 300 एकरामध्ये विविध स्पेशालिटी हॉस्पिटल असतील, अशा प्रकारची घोषणा केली. खरं म्हणजे अशी घोषणा त्यांना शोभते, कारण ती घोषणा कधीच अंमलात आली नाही. त्या घोषणेवर कधी एक पेपरही तयार झाला नाही, एक बैठकही झाली नाही, सरकार दरबारी काही कागदपत्रही उपलब्ध नाही. पण भाषणामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा इंद्रायणी मेडिसिटी नावाची घोषणा होत जाते. असे अनेक प्रकल्प जे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले त्यापैकी तर इंद्रायणी मेडिसिटी आहे. काहीच केलेलं नाही आहे. शिरूरच्या दंगलीमध्ये आता नेता, अभिनेता आणि पैलवान अशी तिरंगी होणार आहे. पण ठीक आहे, निवडणुका ह्या तिरंगी होतात, चौरंगी होतात, त्यामध्ये नवीन काही नाही, विशेष असं काही नाही आहे. अजून बघू, चित्र स्पष्ट व्हायचं. बंगलदार बांदले यांनी आरोप केलेत का तुम्ही दोघे कामाचे नाहीत. ही जनता ठरवेल. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ठरवेल की कोण कामाचं आहे आणि कोण कुठल्या कामाचं आहे. पक्ष बदलामुळे जनता माझ्या पाठीशी राहील असं सुद्धा म्हटलं त्यांनी मतदारसंघात. आता त्यांनी काय म्हटलं याच्यावर मी काय सांगणार. प्रत्येकजण आपापल्यापरीने आपापल्या पद्धतीनं काही स्टेटमेंट करत असतो आणि त्याला माझ्यासारख्यांना रिप्लाय देणं बरं वाटत नाही. मला वाटतं कदाचित माननीय महोदयांना याचा विसर पडला असेल की ते सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षात आहे, याचा त्यांना कदाचित विसर पडला असेल. कारण या संदर्भातलं सूतोवाच विधान भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री या नात्यानं स्वतः अजितदादांनी केलेलं आहे. या संदर्भातली जागा जी आरक्षित झालेली आहे, या संदर्भातही बैठका पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला स्वतःला 15 वर्षात काही करता आलं नाही. कोविडचा काळ गेल्यानंतर ही समस्या, आरोग्यविषयक समस्या पाहिल्यानंतर 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये अख्ख्या देशात कुठेही नाही असा हा प्रोजेक्ट हा आपल्या मतदारसंघात होतोय. मला वाटतं की याला पाठिंबा देण्याऐवजी जर असं पोटात मळमळत असेल तर मी त्यांना एवढंच म्हणेन की गेट वेल सून. शिरूर लोकसभेची दुरंगी लढत होती यापूर्वी, पण आता तिरंगी मंगलदास बांदले उतरतात वंचितकडनं. हे बघा, लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हा अधिकार आहे. प्रत्येकाच्या या महत्वाकांक्षा असतात. त्यामुळं मी पैलवान मंगलदासजी बांदल यांचं मनापासून स्वागत करतो या लोकशाहीच्या उत्सवामध्ये. आणि यामध्ये मला असं वाटतं की विशेषतः ज्या पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत, माननीय बाळासाहेबजी आंबेडकर अत्यंत विद्वान असे नेते आहेत आणि त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत. आणि त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी संसदेच्या सभागृहात कोण प्रभावीपणे ही मांडणी करतं याची त्यांना जाण नक्कीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या त्यांच्या निर्णयाचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो, कारण संविधानानंच हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे या पद्धतीनं कोणाच्याही महत्वाकांक्षा असतं मी त्यांचं स्वागत बांदल म्हणतायत नेता आणि अभिनेता काहीच कामाचा नाही, पैलवानच ही बाजी मारेल. हे बघा, विधानं करणं फार सोपं असतं आणि कोणीही विधानं करावीत हे मी कोणाचं तोंड धरू शकत नाही. मी आत्तापर्यंत जे काम केलं ते समोर मांडतो आहे आणि हे मी प्रामाणिकपणे मांडतो आहे.
दुसऱ्यावर टीका करून माझं महत्त्व वाढवणं हा माझा स्वभाव नाही, आणि दुसऱ्याची रेष पुसून माझी रेष मोठी कशी आहे दाखवणं हाही माझा स्वभाव नाही. इंद्रायणी मेडिसिटी असेल, नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट्स असतील, पहिल्या स्टंपमध्ये 3 वेळा मिळणारा संसदरत्न पुरस्कार असेल, या सगळ्या गोष्टी या जमेच्या बाजू. आज मी मतदारसंघात फिरतोय, मायबाप जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी व्यथा आहे, सर्वसामान्य तरुणाची जी व्यथा आहे, ही हिरहिरीने मांडणं संसदेच्या व्यासपीठावर, संसदेच्या सभागृहामध्ये या माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांना वाचा फोडणं, या गोष्टींना माझं प्राधान्य आहे. त्यामुळे कोण काय टीका करतं याच्याकडे मी लक्ष देत नाही. खरं तर तुम्ही म्हटलं अजितदादांनी अर्थसंकल्पात मेडिसिटीचा उल्लेख केला होता. काय काय त्यात समाविष्ट करण्यात आलं होतं आणि काय निर्णय अपेक्षित होता त्या काळात? ते खरं तर हा निर्णय खूप आधी होणं अपेक्षित होतं, कारण सुरुवातीला याच्या जागेची जी निश्चिती होती, या जागेची निश्चिती करत असताना ज्या जागेवर ही मेडिसिटी होणं अपेक्षित होती त्या आधी फॉरेस्टची जागा होती. त्यानंतर केंद्र सरकारनं हा प्रोजेक्ट करायचा की राज्य सरकारनं करायचा. माननीय आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळातही याच्या बैठका झाल्या होत्या, आणि त्यानंतर यासाठी शेवटी जागा आरक्षित करण्यात आली, आणि ही पुढे प्रोसेस करण्यासाठी त्याची जी SPV नियुक्त करायची होती, इथे असताना सरकार हे गडगडलं. या मधल्या सरकारच्या काळात मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचीही भेट घेतली होती. इतकंच कशाला तर हे ऑन रेकॉर्ड आहे की पार्लमेंटच्या अधिवेशनाच्या आधी सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी सगळ्या खासदारांची बैठक होती, त्यातही मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात विनंती केली होती की आपण हा प्रकल्प जो आहे तो लवकरात लवकर तडीस लावावा, कारण केवळ पुणे जिल्हा नाही, केवळ शिरूर लोकसभा नाही, तर पुणे जिल्हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे. त्यामुळे जर कुणाला ही चंदेरी स्वप्न वाटत असतील तर मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे की इतक्या वयस्कर व्यक्तीला सुद्धा या गोष्टीचं महत्त्व कळू नये, आणि या गोष्टीबाबत जे जे झालं आहे हे त्यांनी अपडेट्स घेऊ नयेत. खरं तर मला असं वाटतं की ते सध्या ज्या पक्षात आहेत त्या पक्षात असणाऱ्या नेत्यांनीच, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच माननीय उपमुख्यमंत्री असताना याविषयी सुतोवाच केलेला आहे. त्यामुळे त्याविषयी त्यांनी त्यांच्याकडूनच खातरजमा तुम्ही सुचवलेला हा प्रोजेक्ट अजितदादांना पण आवडला होता आणि त्यांनी तो बारामतीला नेण्याचे प्रयत्न सुद्धा केले होते असं तुम्ही काही ठिकाणी बोलला होता. खरं काय होतं? नाही, यामध्ये एक बातमी आली होती की इंद्रायणी मेडिसिटी ही कदाचित तिकडे जाऊ शकते, पण त्यानंतर माझी आणि त्यावेळी दादांची चर्चा झाली, कारण प्रोजेक्ट होत असताना प्रोजेक्ट कुठे होऊ शकतो, पण प्रोजेक्टची वायबिलिटी दिसली पाहिजे, त्याचा कॅचमेंट एरिया कळला पाहिजे. त्यामुळे इंद्रायणी मेडिसिटी हा इतका व्यवस्थित विचार करून डिझाईन केलेला प्रोजेक्ट आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचा प्रत्यय 100% येईल. याविषयी केवळ कोणीतरी माहितीच्या अभावी काहीतरी आरोप केला म्हणून मी या सगळ्या गोष्टी अशा चर्चा करणं हे योग्य नाही. इंद्रायणी मेडिसिटीबाबत चर्चा होताना रांजणगाव आणि चाकंग असे 2 ठिकाणची चर्चा झाली होती, नक्की कुठे होणार होतं? यामध्ये जी मला माहिती समजली होती दादांच्या ऑफिसमधून आणि डिव्हिजनल कमिशनरकडे जेव्हा ही बैठक झाली होती, यामध्ये हवेली तालुक्यात तुळापूरच्या परिसरात फक्त अशी जागा ही उपलब्ध होती, आणि त्या परिसरात कारण बऱ्याच जागांचे पर्याय हे तपासून झाले होते, आणि त्यानंतर तिकडे हा प्रोजेक्ट होणार अशी एक चर्चा ही पुढे आली होती. आज मतदारसंघाच्या शेवटच्या टोकावरती ग्रामीण भागात फिरताय, काय लोकांच्या भावना आहेत, तुमच्याशी काय बोलतायत लोक? तुम्ही बघा, आज जवळपास मी आता तळमाचीवाडीला असणं अपेक्षित होतं 6 वाजता, जवळपास 6 वाजता असणं अपेक्षित होतं, 8 वाजता पोहोचू शकलोय. आणि हा प्रत्येक ठिकाणी हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मायबाप जनतेचा आहे की प्रत्येक ठिकाणी मायबाप जनतेने सांगितलंय शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला हद्दपार करायचं हे प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवानं ठरवलंय, आणि त्यामुळेच हा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद हा प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवाचा मिळतो. आज अगदी मतदारसंघाच्या या टोकावर शेवटच्या टोकाला सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं स्वागत करण्यासाठी नागरिक आत्ताही थांबलेले आहेत, आणि हे चित्र दिवसभर सगळीकडे दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.